नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-टी सी-ई-टी सेलचा जो आहे तो मोठा स्कॅम या ठिकाणी आहे. तो स्कॅम आपण समोर आणलेला आहे. म्हणजे सी-ई-टीचा स्कॅम नाही तो. तो काही प्रायव्हेट क्लासेसचा स्कॅम आहे. तर तो समोर आपण घेऊन आलेलो आहोत. आतापर्यंत ज्या नीट परीक्षेत जसे घोळ झाले तसे आता सी-ई-टी इंजिनिअरिंगमध्ये पण यायला लागलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सी-ई-टी सेलने याची हे लवकरात लवकर याच्यावरती आवाज उठवला पाहिजे. बऱ्याच यूट्यूबर्स आता व्हिडिओ बनवत आहेत. पण आम्ही मागच्या वर्षीचा मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुमच्या पालकांना व्हिडिओ शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, सी-ई-टी सेलला तुम्ही मेल केले पाहिजे. हा एक रेकॉर्डिंग व्हायरल होते. मागं पण खूप झाल्या होत्या, पण ह्यावेळेस जास्त उघडकीस आलेली आहे. सी-ई-टी सेलने पर्यंत ही रेकॉर्डिंग पोहोचली पाहिजे, ठीक आहे. आणि तुम्ही सपोर्ट करा आपल्याला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण साठी आवाज उठवतो. आणि हे ह्या वर्षीच नाही तर मागच्या वर्षीपासून चालू आहे, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवाले असतील किंवा अन्य कोणी कॉलेजवाले असतील, ते काय करतात या ठिकाणं पैसे मागतायत 14 ते 15 लाख रुपये, ठीक आहे. एवढे पैसे मागतायत आणि ते काही लोकं घेत आहेत पण. आता पहा, आताच जी मेरिट लिस्ट लागलेली आहे त्या मेरिट लिस्टमध्ये एका विद्यार्थ्याला 12वीला आहेत 35, 37 असे मार्क्स, ठीक आहे. आणि त्याला सी-ई-टीला आहेत 100%. मग हे कसं पॉसिबल आहे? तर हे असं 15 ते 20 लाख असं भरून या ठिकाणी त्यांनी पर्सेंटेज वाढलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, हे आपलं चॅनल आहे जे-एम-एस गजब मराठी स्टडीचं दुसरं चॅनल आहे. आता मी कधी व्हिडिओ बनवला होता तर पहा, COEP, VJTI आणि PICT कॉलेज मिळणार 14 लाख भरा बिग स्कॅम. हा व्हिडिओ मी 11 महिन्यापूर्वी बनवला होता. म्हणजे मी मागच्या वर्षीपासून आवाज उठवत आहे. पण सपोर्ट जर केला तुम्ही तरच हे पुढं जाईल. आता बऱ्याच सरांनी, सह्याद्री अकॅडमी असेल, आपले दिनेश सर असतील, ते सगळ्यांनी आता आवाज उठवलेला आहे. त्यामुळे मी पण हा व्हिडिओ बनवला, ठीक आहे. या 11 मंथ्स पूर्वी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर अशा पद्धतीने काही स्कॅम होत आहे. आता ती मी सकाळच्याला ती रेकॉर्डिंग आलेली आहे, ती थोडीशी प्ले करून दाखवतो, ठीक आहे. तिच्यातलं ते आवाज ऐकून दाखवतो. पडले तरी मिळणार का आपल्याला ऍडमिशन? नाही नाही, कमी नाही सर. आपण जे सीईटी मध्ये मार्क आणून देतो स्टुडंटला 99% कसे तर आहेत सर, तिथे जाऊन स्टुडंटला एक्झाम द्यावं लागेल. म्हणजे आम्ही जे सिलेक्शन केलं ते सेंटर नाही घ्यायची का? नाही नाही, ते नाही घ्यायचे सर. देण्याची गॅरंटी आपण घेतो. बर मग आम्ही स्टुडंटला 99 आणून देण्याची गॅरंटी आपण घेतो. बर कारण स्टुडंटला जाऊन फक्त एक्झामला बसायचंय तिथे. बर बर आणि मला एक सांगा मॅडम. तुम्हाला नाही नाही नाही, ते अगोदर काहीच नाही करावं लागत तुम्हाला. एक पण तुम्हाला जर गव्हर्नमेंट नाही नाही, 1 रुपया पण नाही. जोपर्यंत स्टुडंट एक्झाम ती ब्रांच स्टुडंटला पाहिजे ती ब्रांच आपण देतो त्यांना. त्याचा बजेट जो आहे तो जातो 12 ते 13 लाखापर्यंत. बजेट खूप आहे हो आमच्या आवाक्या बाहेरचा आहे रे. मग गव्हर्नमेंट. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीच्या बऱ्याच रेकॉर्डिंग्स आहेत 11 महिन्यापासून. म्हणजे मागच्या वर्षी पण मी व्हिडिओ बनवला होता आणि ह्या वर्षी पण 28/7/2026ला देखील बनवत आहे. असे स्कॅम चालू आहे. त्यामुळे 99% मुलांची येत आहे, ज्यांना 35-40% 12वीत होते. हे शक्य आहे का? नाही. बरं, एक मुलगा असला तर ठीक आहे, त्याने अभ्यास केला असेल. पण या ठिकाणी जास्त मुलं सापडत आहेत. कितीही चेक करा तुम्ही, सापडूच राहिलेत मेरिट लिस्टमध्ये, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही सपोर्ट करा, कमेंट करा. तुमच्यासोबत काही स्कॅम झाला आहे का नक्की सांगा आणि आपल्या WhatsApp ग्रुपला जॉईन करा. आपण आता कॉलेज लिस्ट देत असतो मुलांना आणि फ्री काउन्सिलिंग देत असतो. तर फ्री काउन्सिलिंग फ्री आहे, पण कॉलेज लिस्टला ₹99 चार्ज आहे, ठीक आहे. 99मध्ये कॉलेज लिस्ट प्लस फ्री काउन्सिलिंग मिळते, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना पाहिजे असेल त्यांनी WhatsApp नंबर आहे दिलेला डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला नक्की मेसेज करा WhatsAppला आणि तुमच्या मित्रांना देखील सांगा. धन्यवाद.